मोठी बातमी समोर येते। मुंबईतल्या मरीन लाईन परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय किती मोठी आग लागलेली आहे। मरीन लाईन परिसरामध्ये एका इमारतीला आग लागलेली आहे। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, कोणत्या कारणामुळे लागली आहे, या संदर्भातले कोणतेही अपडेट समोर आलेले नाहीये। या इमारतीमध्ये किती लोक अडकलेली आहेत, किती नागरिक या इमारतीमध्ये अडकलेत, या संदर्भात देखील कोणतेही अपडेट समोर आलेली नाहीयेत। मरीन लाईन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। एका इमारतीला भीषण अशी आग लागलेली आहे। आमचे प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया। संजय, मरीन लाईन परिसरात एका इमारतीला आग लागल्याचं समजतंय, नेमकं कारण काय आहे? नक्कीच मुंबईच्या दक्षिण मुंबई परिसरातील मरीन लाईन सी वॉर्ड हा जो आहे, या ठिकाणी एका इमारतीला आग लागली आहे। ग्राउंड प्लस 2 मजले असणारी ही इमारत आहे आणि इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागलेली आहे। या आगीचं कारण नेमकं काय आहे मात्र अद्याप जरी अस्पष्ट असलं तरी सध्या इलेक्ट्रिक बेस्टचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत। मुंबई पोलीस देखील पोहोचलेले आहेत। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचा जे प्रयत्न आहे ते युद्ध पातळीवर अग्निशमन दलाकडून सुरू आहे। मुंबई पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील, त्या आगीमध्ये जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना बाहेर नक्कीच धन्यवाद संजय। सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय मरीन लाईन परिसरातल्या एका इमारतीला भीषण आग लागलेली आहे आणि या ठिकाणी आता अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत।